नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा भीमथडी जत्रेमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी सुरुवात जी करतोय ती आपण संत कृपा महिला बचत गट यांच्या मार्फत जे मसाले आणि लोणचे जे हा स्टॉलवर आपण बघत आहोत, यांचं वैशिष्ट्य म्हणजे भीमथडी जत्रे हे अगोदर घरगुती स्वरूपामध्ये हे सर्व मसाले आणि हे करत होते. आता त्यांना इतका विस्तार झालेला आहे की या भीमथडी जत्रेमुळे खूप ग्राहक त्यांना या ठिकाणी नवीन ग्राहकसुद्धा मिळालेले आहेत आणि त्यामुळे आता ते इंटरनॅशनल पातळीवर जाण्याची तयारी करत आहेत. आता त्यांच्या ओनरशी आपण बोलूयात. मित्रांनो, संत कृपा महिला बचत गटाचे विशाल सोळसकर विशाल आपल्याबरोबर आहे की ज्यांनी खरं तर आम्ही गेल्या अनेक भीमथडी जत्रेमध्ये आमची भेट होती आणि यांच्या अगोदर तुमच्या गाड्या असायच्या ज्या ठिकठिकाणी जाऊन तुमचे मसाले आणि लोणचे विक्री जायची. आता हा जो वाढलेला आहे, आता ह्यावेळेस नवीन काय तुम्ही इंट्रोड्यूस केलेलं आहे? गेले 14 वर्ष झालं मी भीमथडीमध्ये दरवर्षी माझा स्टॉल असतो आणि दरवर्षी माझी नवनवीन पदार्थ आम्ही लॉन्च करत असतो. नवनवीन आमचे विक्री व्यवस्था असतात. नवनवीन आम्ही फिरती विक्री केंद्र लॉन्च करत असतो. यावर्षी मला ब्रँडिंगसाठी स्टॉल मिळालेला आहे. आम्ही काही फ्री सॅम्पलिंग मसाले आम्ही जे लॉन्च केलेत नवीन यावर्षी ते फ्री सॅम्पलिंग करतो आहे. जवळपास 10,000 कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा आमचा आत्ताचा मानस आहे. आम्ही काही नवीन योजना केली, जे नवीन लॉन्च केलेले मसाले आहेत ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो आहे. 5 प्रकारचे वेगवेगळे मसाले मी फ्री सॅम्पल करतो आहे. याच्यामध्ये 10 ग्रॅमचा मसाला आहे. 4 ते 5 लोकांची भाजी होते एवढा मसाला आहे. वेगवेगळे फ्लेवर आहेत त्याच्यामध्ये. त्याचबरोबर माहितीपत्रक देतो आहे, ऑनलाईन मागवायचं कसं किंवा फोन करून होम डिलिव्हरी मागवू शकता किंवा आमच्या नियरबाय लोकेशन्स कुठे आहेत ही सगळी माहिती आम्ही कस्टमरला देतो आहे. जवळपास आज अखेरपर्यंत आम्ही 6,000 लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे आणि आज आणि उद्या 2 दिवसात अजून आमचं 10,000 पूर्ण करण्याचं टार्गेट आहे. आणि ह्या मसाल्यांचं वैशिष्ट्य काय आहे? हे इतर मसाल्यांपेक्षा काय वेगळं आहे? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आम्ही डंकावर कुठलेले मसाले आहेत खरं तर हे ज्या खडे मसाले आम्ही वापरले आहेत त्याच्यामधलं इसेन्शियल ऑइल न काढता ते मसाले वापरलेले आहेत. त्यामुळे आमच्या मसाल्याची चव, कलर आणि टेस्ट हे सगळे वर्षभर टिकून राहतं. बाकीच्या मसाले जर तुम्ही विचारलं तर ते फ्रीजमध्ये 10 दिवस जरी तुम्ही ते बॉक्स ठेवलं तर त्याचा स्मेल निघून जातो, कलर उडतो. कुटलेले आणि दळलेले या 2 वेगवेगळ्या बनवण्याच्या पद्धती आहेत. कुटलेला मसाला हा लॉंग लास्टिंग टिकतो. आता कोणी बनवत नाही, पहिले घरी बनवायचे. ती घरची चव आम्ही लोकांना देण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि कॉस्टिंग कसं आहे? कॉस्टिंग थोडं जास्त आहे. तर हँड वर्किंग आहे, महिला स्वतः हाताने बनवत आहेत, वेळ जातो आहे. पण लोक जे चवीनं खातात त्यांना त्या गोष्टीचा काही प्रॉब्लेम नाही आहे. पुण्यामध्ये टेस्टला तर काय वांधा नाही, 2 पैसे जास्त देतील पण चांगला माल असेल तर नक्कीच घेतील. कसा अनुभव आहे तुम्हाला? मी आता पुण्यामध्ये माझं फिनिक्स मॉलला स्टोर आहे, सीझन मॉलला स्टोर आहे, एल्प्रो सिटी मॉलला आहे, HGS मॉलला आहे, बिबेवाडी नांदेड सिटीमध्ये सुद्धा आमचं स्टोर आहे. आम्ही आता रिलायन्ससोबत जोडतो आहे. रिलायन्सच्या प्रत्येक आउटलेटला आमचा डिस्प्ले असणार आहे. हा जो डिस्प्ले आत्ता तुम्ही बघताय हा डिस्प्ले प्रत्येक आउटलेटला राहणार आहे आमचा. इथून पुढं 3 महिन्यात पुढचे आमचे जवळपास पुण्यामध्ये 10 रिलायन्सच्या स्टोअरमध्ये आमचे असे डिस्प्ले होणार आहेत. तर खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे आम्हाला. पुणेकरांनी खूप छान रिस्पॉन्स दिला आहे. त्याचबरोबर आत्ता आमचे गेल्या महिन्यात मंत्री मॉल बेंगलोरमध्ये एक आमचं स्टोअरचं ओपनिंग झालं आहे. 3 तारखेला 3 जानेवारीला बेंगलोर फिनिक्स मॉलमध्ये आमचं ओपनिंग आहे. वहिनींच्या हस्ते, सुनंदा वहिनींच्या हस्ते. खरं तर हे सगळं सांगतो आहे मी तुम्हाला, या सगळ्याच्या मागं फक्त एकच महिला स्त्री आहे, सुनंदाताई. त्यांनी मला हे खरं तर हा खूप मोठा प्लॅटफॉर्म उभा करून दिला आहे आणि भीमथडीमुळं आणि भीमथडीच्या ग्राहकांमुळं आम्ही एवढं मोठं होऊ शकलो. मित्रांनो, म्हणजे खरं तर यांचा इंटरव्ह्यू करण्याचा हा छोटासा इंटरव्ह्यू आपण डिटेल यांचा इंटरव्ह्यू नंतर करणार आहोत त्यांच्या स्पॉटवर, साईटवर जाऊन. आणि करण्याचं कारण म्हणजे अतिशय छोट्या प्रमाणातनं ह्या महिलांनी काही महिलांना बरोबर घेऊन हा उद्योग सुरू केलेला होता. आम्ही पहिल्या भीमथडीच्या वेळेससुद्धा इथं आलेलो होतो आणि त्यांची भेट झाली होती. असे छोटे छोटे मटके, त्या मटक्यांमधले लोणचे आणि तिथले मसाले हे आम्ही बघायचो आणि त्याच्यामुळं आत्ता हा एवढा मोठा व्याप वाढला आहे की मॉलमध्ये आणि आता इंटरनॅशनल लेवलमध्ये जाण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे महिला जरी असल्या आणि जर तुमच्याकडे गुणवत्ता आणि क्वालिटी असेल तर कुठपर्यंत पोचू शकतो याचं हे चांगलं जे उदाहरण आहे. म्हणून आम्ही खास आज यांचं शूट करतो आहे. संपूर्ण डिटेल्स आपण यांचे नंतर करणार आहोत. धन्यवाद आणि पुढच्या तुमच्या सर्व उद्योगाच्या वाढीसाठी आमच्याकडनं, आमच्या खादाड वांड्याकडनं शुभेच्छा. धन्यवाद. त्यासाठी वापर
मित्रांनो, आपल्या खादाड मांड्या चॅनलचे एक सबस्क्रायबर इथं आपल्याला भेटलेले आहेत, अनुराधा कुलकर्णी आणि श्रीराम कुलकर्णी, आणि हा त्यांचा छोटू नाव काय, अमेय कुलकर्णी. हे आपले सबस्क्रायबर आहेत आणि आज भीमथडी जत्रेमध्ये आलेले आहेत. यांच्या स्टॉलला तुम्ही भेट दिलेली आहे? यांचा मसाला कधी ट्राय केलेला यापूर्वी? अजून नाही, पहिल्यांदा. गेले अनेक वर्ष ते ह्या स्टॉलमध्ये आहेत आणि भीमथडी जत्रेमध्ये येतात. आणि आता नवीन त्यांचं ब्रँडिंग आहे, एक सॅम्पल नक्कीच त्यांचं घेऊन जावा. आणि चॅनलवर अच्छा घेतलंय, ओके. आणि कसं वाटतं आपलं चॅनल? मस्त. कुठे जाऊन आलात? सिद्धिविनायकला जाऊन आलो आम्ही, मल्टी स्पाइसला जाऊन आलो, आणि अण्णाला आत्ताच जाऊन आलेले. मित्रांनो, अशा पद्धतीचे आपले जे प्रेक्षक आहेत, आपले जे सबस्क्रायबर आहेत, आपल्याला भेटत राहतात आणि त्यांना जे कोणी आपल्याला भेटतात त्यांचा आपण इंटरव्ह्यू आपल्या चॅनलवर नक्की टाकत असतो. त्यामुळे आपलं चॅनल नक्की बघा आणि वेगवेगळ्या हॉटेलची माहिती आणि असे जे खाद्यपदार्थांसाठी उपयुक्त वस्तू असतात त्यांचे संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर मिळणार आहे. ताई, धन्यवाद सर. भीमथडी जत्रेमधल्या आज आपण फूड काउंटरवर आलेलो आहोत. मित्रांनो, या भीमथडी जत्रेमध्ये आपण जे सगळे फूडचे स्टॉल आहेत तिथं आलेलो आहोत. आणि या ठिकाणी जो स्टॉल नंबर 70 आहे, आपण थोडंसं उलट्या पद्धतीने सुरुवात केली. स्टॉल नंबर 70 या ठिकाणी आपण बघत आहात थालीपीठ जे आहेत, हे थालीपीठ या ठिकाणी आपल्याला अवेलेबल आहे. थालीपीठ केवढ्याला ताई? 100 रुपये प्लेट. प्लेटमध्ये काय काय? हे अशा पद्धतीची जी थाळी आहे ती येणार आहे. ते गरम आहे, भासतील म्हणलं हातात घेतल्यावर. 2 थालीपीठ, चटणी आणि त्याच्याबरोबर दही आणि लसूण चटणी, अशा पद्धतीचा ही थाळी आपल्याला येते, जी 100 रुपयाला आहे. आणि आता ही जी गर्दी बघताय आपल्या स्टॉलवर या थालीपीठ खाण्यासाठी, जी आज रविवार असला तरी व्हेजसाठी जरा गर्दी आश्चर्यकारकच आहे आणि थालीपीठसाठी सुद्धा गर्दी आपण बघत आहोत. या ठिकाणी स्टॉल नंबर 67 आहे. या ठिकाणी गरमागरम कांदा भजी जी तयार केली जाते आपण बघत आहोत. आणि या ठिकाणी थालीपीठसुद्धा आहे, यांच्याकडे कांदा भजीसुद्धा आहे, परंतु यांचं वेगळं थोडंसं आपण बघितलेलं आहे. कांदा भजी या ठिकाणी अवेलेबल आहेत आणि कांदा भजी खरेदीसाठी सुद्धा छान अशी गर्दी या ठिकाणी आहे. हा स्टॉल नंबर 63 आहे, ज्या ठिकाणी पापड आहेत, भजी आहेत, लाडू आहेत, धपाटे आहेत आणि पिठलं भाकरी असे विविध पदार्थ या ठिकाणी आपल्याला स्टॉल नंबर 63. मित्रांनो, स्टॉल नंबर 61वर हा वेगळा प्रकार आहे. या ठिकाणी वांग्याची भाजी आहे, त्याचप्रमाणे कढी आहे आणि कढी भात आणि पिठलं भात भाकरी. आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी इंद्रायणी राईस याच्यासाठी वापरलेला आहे. त्यामुळं हा आणखीन एक वेगळा आपण स्टॉल जो आहे हा बघू शकतो. स्टॉल नंबर 61. मित्रांनो, स्टॉल नंबर 54वर आलेलो आहोत आणि या ठिकाणी भाकरी आहे, भाकरी बरोबर खेंगट म्हणजे आपली भोगीची भाजी. अच्छा, संक्रांतीची भोगीची भाजी. आणि या ठिकाणी तवा पुलाव असे 2 पदार्थ आहेत. ही खरं तर प्रत्येकाच्या घरात भोगीच्या दिवशी तयार होणारी भाजी जी वर्षातनं एकदा आहे. आणि ही भाजी आता यांनी आपल्याला इथं अवेलेबल करून दिलेली. ज्यांना याची चव घ्यायची आहे त्यांनी नक्की घेऊ शकता. रेडी का? आणि या ठिकाणी आणखीन जे आपण मांडे आहेत, हे मांडे तयार करण्यासाठीची जी व्यवस्था आहे ती बघितलेली आहे. कशा पद्धतीने मांडे लागलेत आणि मांडे खरेदी करण्यासाठी जी गर्दी आहे ही गर्दी आपण बघतोय. मांडे खरेदी करण्यासाठीची जी गर्दी अक्षरशः हे खरेदी करण्यासाठी रांग लोकांनी लावलेली आहे. आणि ज्या पद्धतीने ह्याची चव घेण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहात, ह्या पद्धतीची आपण बघत आहोत. मित्रांनो, चिलापी मासा जो फ्राय केला जातोय, या ठिकाणी चिलापी मासा आणि त्याबरोबर रस्सा. स्टॉल नंबर 51 भिगवणचा चिलापी जो प्रसिद्ध आहे भिगवणला, तो या ठिकाणी आहे. त्याच्याबरोबरचा हा रस्सा आहे. आणि एक या ठिकाणी आपल्याला जी थाळी मिळणार आहे, या थाळीमध्ये चिलापी मासे आहेत, रस्सा आहे, 2 ह्याच्यामध्ये 2 हे बघा, हा फ्राय चिलापी अख्खा फ्राय आपल्याला या ठिकाणी आहे, त्याच्याबरोबर रस्सा आहे. आणि अशा पद्धतीच्या थाळी या ठिकाणी आहे. बोंबील सुकट थाळी जी 150 रुपयाला आहे, स्पेशल थाळी 280 रुपयाला आहे आणि साधी थाळी 250 रुपयाला आहे. स्टॉल नंबर 51. स्पेशल चिकन थाळी स्टॉल नंबर 49 या ठिकाणी सुकं मटण, सुकं चिकन
आणि त्याबरोबर रस्सा असं या ठिकाणी चिकनचा स्टॉल आहे. आणि त्या थाळीमध्ये जे ही जी थाळी आहे ही तयार केलेली आहे. या ठिकाणी राईस, चिकन, रस्सा आणि आळणी असे तिन्ही पदार्थ या ठिकाणी एकत्र आहेत. मित्रांनो, या ठिकाणी आपण आलेलो आहोत ज्या ठिकाणी मासे आहेत आणि माशांमध्ये या ठिकाणी आपण बघतोय जे प्रॉन्स आहेत हे प्रॉन्स फ्राय तयार केले जात आहेत. आणि त्याचबरोबर या ठिकाणी बांगडा आहे. आणि ही जी थाळी घेण्यासाठी तयार केलेला प्रॉन्स फ्राय घेण्यासाठीची गर्दी या ठिकाणी आपण बघू शकतो. सी फूड स्पेशल मानस सरोवर या ठिकाणचा हा स्टॉल आहे यांचा. मित्रांनो, स्टॉल नंबर 36वर या ठिकाणी चिकन थाळी आणि अंडा थाळी असं आपल्याला मिळणार आहे. त्यामध्ये 2 बॉईल अंडे आहेत, एक आमलेट आहे, राईस आहे, भाकरी आहे आणि चिकन थाळीबरोबर 2 भाकरी आणि असा हा रस्सा चिकनचा असा मिळणार आहे. स्टॉल नंबर 36 अंडा थाळी चुलीवरचं जेवण. मित्रांनो, स्टॉल नंबर 33 आहे. या 33 नंबरच्या स्टॉलवरचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी चिकन लोणचं थाळी. लोणचं काय प्रकार आहे तो एक बघूया. चिकन लोणचं काय प्रकार, काय रेग्युलर लोणचं आहे? लोणचं कुठलं आहे? घरी बनवलेले घरच्या आंब्यांचं. अच्छा. आणि त्याच्यामध्ये तुम्ही देताय आणि तूप आणि हे तुपातील कोरमा काय प्रकार आहे तो? त्याच्यामध्ये फक्त तूप टाकून बाकीचे गरम मसाले टाकून आपण चिकन फ्राय केलेलं आहे. चिकन त्यातच शिजवायचं या अशा पद्धतीचं. आणि ऍक्च्युली कोरमा हे चिकन सुक्का लोणचं जे असतं ते मटणामध्येच बनवलं. ओके. या ठिकाणी हे लोणचं आहे, चिकन लोणचं आहे. आणि हा आहे रस्सा आणि हा आहे याबरोबर राईस. ही या ठिकाणी स्पेशल थाळी केवढ्याला ही? 280. काय काय त्याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये 2 भाकरी, भात, कोरमा, चिकन लोणचं, सूप, रस्सा हे आणि भात आणि रस्सा अनलिमिटेड आहे सर. हां. आणि कस्टमर मला येऊन सांगतात की मॅडम खूप छान आहे. 280ला स्पेशल थाळी आहे. त्याच्यामध्ये जो पर्टिक्युलर पदार्थ आपण ज्यासाठी थांबलो चिकन लोणचे. स्टॉल नंबर 32 या ठिकाणी 32 नंबर स्टॉलवर दम बिर्याणी आहे. आणि आता ही जी बिर्याणी तयार केली गेलेली आहे ही बिर्याणी आपण बघतोय. बिर्याणी प्लेट. बिर्याणी जी आहे ही 150 रुपयाला हाफ आणि 200 रुपयाला फुल अशा या पद्धतीची ही बिर्याणी खास वेदिका दम बिर्याणी. स्टॉल नंबर 24 जो आहे ह्या स्टॉल नंबर 24वर सुक्कं चिकन, त्यानंतर बिर्याणी, गावरान तुपातली बिर्याणी. सुक्कं चिकन थाळी केवढ्याला आहे? चिकन थाळी 200 रुपयाला आणि बिर्याणी 150. चिकन थाळी 200 रुपये आणि बिर्याणी थाळी 150 रुपयाला. अशा पद्धतीने या स्टॉल नंबर 24वर आहे. आज रविवार असल्यामुळे सकाळपासून या ठिकाणी खादाड लोकांची भरपूर गर्दी या ठिकाणी आहे आणि आपल्या खादाड वांड्या चॅनलवर ही गर्दी आम्ही आपल्या दाखवत आहोत. मित्रांनो, स्टॉल नंबर 22वर या ठिकाणी आईस्क्रीम आणि कुल्फी अवेलेबल आहे आपल्याला. आणि या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या कुल्फी आहेत. मलाई कुल्फी आहे, पास्ता कुल्फी आहे, रसबेरी, मँगो, चॉकलेट अशा विविध पद्धतीच्या ज्या कुल्फी आहेत या ठिकाणी आहेत विथ पिस्ता. आणि हा खाल्ल्यानंतर आपल्याला ह्या वेगवेगळ्या कुल्फी टेस्ट करता येतील. जेवण झाल्यानंतर नक्की स्वीटसाठी इथं या. जे गावरान स्पेशल चिकन थाळी जी आहे 280 रुपयाला आहे. स्पेशल चिकन थाळी 250. चिकन दम बिर्याणी 200 आणि कोंबडी वडे 60 रुपयाला 4 पीस. आणि ही एक नंबर मटन 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 दिसतंय हे. आणि हे गावरान चिकन आहे. स्टॉल नंबर 21 रणरागिणी महिला बचत गट. स्टॉल नंबर 20वर या ठिकाणी पापलेट आहेत, सुरमई आहे, प्रॉन्स आहेत आणि कशा पद्धतीने मॅरिनेशन करून ठेवलेले आपण खाली पॉपलेट बघत आहोत. सुरमई आहे, सुरमईची साईज आपण या ठिकाणी बघितलेली आहे. आणि त्या शेजारी तिकडं
खेकडे दिसत आहेत. खेकडे आहेत का ते? हो, ते बघा खेकडे कशा पद्धतीने. हे लय भारी टेस्ट आहे का? दाखव, काय कशी वाटते टेस्ट तुम्हाला? एकदम भारी, एकदम कोळी बांधवायचं ते काय एकदम प्रिपरेशन आणि एकदम भारी टेस्ट, एकदम टेस्टी भारी. ओके मित्रांनो, अशा पद्धतीने हा फिश स्टॉल आहे आणि भरपूर ग्राहकांची यांना गरमागरम पापलेट आणि फिश या ठिकाणी उपलब्ध आहेत. मित्रांनो, या ठिकाणी उसाचा रस सुद्धा आहे. हा यांचा जो स्टॉल व्हेज साईडला किती नंबरचा स्टॉल आपला? बरं, रसवंती फूड या ठिकाणी कोपऱ्याला यांचं रसवंती आहे. आणि हा जो ग्लास आहे हा 30 रुपयाला एक ग्लास या ठिकाणी उसाच्या रसाचा आहे. घे रे. चला चला चला, थांबू नका, चला. जब स्टार्टिंग में आया तो डांस देखा, धनगर जो डांस होता है वो बहुत अच्छा लगा. फिर एंट्री में बैलगाड़ी राइड थी, वो बच्चों ने की, वो बहुत अच्छा लगा. खाना खाने अभी हम आए हैं, फिश थाली और चिकन थाली खाएंगे. बाकी सब बहुत अच्छा है. शब्द नाही मला. चांगलं आहे, सगळं चांगलं व्यवस्थित आहे सगळं. भीमथडी जत्रा एकदम पारंपरिक नाही का सगळं ह्याच्यामध्ये पाहायला मिळालं आपल्याला. जेवण वगैरे व्यवस्थित आहे. सगळ्या ऑल टाईप ऑफ काय म्हणतात प्रदर्शनामध्ये सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या आपल्याला. अभी हम लोग कलकत्ता से आए हैं, हम दोनों फ्रेंड लोग, और यहाँ पर हम लोग खाने के लिए क्या खाया, क्या नाम था साहब उनका? एक थाली पीठ खाई, थाली पीठ खाया, गाउन खाया, ढोकला खाया. हाँ, बहुत मज़ा आया महाराष्ट्र फूड खाने में. वापस कलकत्ता जाए हम लोगों को बताएंगे. हम लोग वहाँ पर गए थे, पूना पर गए थे. कौन सा मेला साहब? बाजरा की रोटी खाई. बाजरा की रोटी भी खाई. वाढत आहे. सर्व नागरिकांनी आपले पैसे पाकिटे व्यवस्थित सांभाळा. लहान मुलांची काळजी घ्या. सर्व स्टॉलधारकांना महत्वाची सूचना. चल बाळा 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 बाळा. आपल्या स्टॉलवरती आलेले कस्टमर यांना बेसिनमध्येच हात धुण्यास सांगणे. अक्षय इकडे मॅडम 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 स्टॉल समोर कोणत्याची प्रकारचा कचरा राहणार नसेल याची दक्षता घ्या. एक साईडला हो जरा सारखा.
म्हणजे आलेलं स्टॉल नंबर 27वर मटण खाण्यासाठी आपल्याकडे कुठल्या पद्धतीचे आहे? आपल्याकडे मटण थाळी आहे, स्पेशल मटण थाळी आणि साधी मटण थाळी अशा 2 प्रकारच्या आहेत. 340 मध्ये स्पेशल मटण थाळी आहे, 280 मध्ये साधी मटण थाळी. स्पेशल मध्ये आपल्याकडे आळणी पाणी त्याच्यामध्ये पीस येतात, ग्रेव्ही येते, सुक्यामध्ये येतात 4 पीस आणि इंद्रायणीचा राईस येतो, 2 भाकरी येतात. जो आपल्या ग्रेव्ही आहे ती अनलिमिटेड आहे. या ठिकाणी आपण एक स्पेशल मटण थाळी आपण घेणार आहोत. एक स्पेशल मटण थाळी आम्हाला द्या. आणि तो काय आळणी भात आहे का? बिर्याणी. अच्छा, ओके, बिर्याणी. आणि ही आहे त्याच्यामध्ये सुक्कं मटण. याबरोबरचा रस्सा. इथंच घेतलं होतं. अनलिमिटेड आहे पण भाकऱ्या 2 आहेत आणि इंद्रायणी राईस त्याच्याबरोबर आहे. गरमागरम भाकरी. यस, ठेव. 2 भाकरी आहे का ह्याच्यामध्ये येतात. एक सुक्क, रस्सा आणि आळणी. या ठिकाणी आळणी आलेला आहे, आळणी रस्सा आणि त्याबरोबर लिंबू आणि कांदा. यस, अशा पद्धतीने ही एक थाळी आपण ऑर्डर केलेली जी मटण थाळी आहे. या मटण थाळीचा आस्वाद आता आपण घेणार आहोत. आपण प्लास्टिकचे रॅपर किंवा कागद मस्त थाळी जमिनीवर इकडे तिकडे सर्व सूचनांचे त्या ठिकाणी पालन करायचे आहे. स्वच्छ भिंतळी, सुंदर भिंतळी, प्लास्टिक मुक्त भिंतळी. सर्वांनी प्लास्टिकचा वापर टाळा आणि पुढे चालत राहा. एकाच ठिकाणी गर्दी करत राहू नका. पुढे पुढे चालत राहूया आणि भिंतळीचा आनंद घेऊया. ॲक्वाचे पाणी पिल्यानंतर कप त्या ठिकाणी डस्टबिन मध्ये टाकायचे आहे, इतरत्र कुठेही टाकायचे नाही. कुल्फीचा जो स्टॉल आहे त्या ठिकाणी खूप रॅपर्स पडलेले आहेत. नागरिकांना सूचना आहे की कुल्फी खाल्ल्यानंतर आपण त्या ठिकाणी रॅपर डस्टबिन मध्ये टाकायचे आहे. उजव्या बाजूकडून आपण त्या ठिकाणी बाहेर पडायचं आहे. आज रविवार सुट्टीचा दिवस नाही याची काळजी घ्या. काय खाल्लं? मटण. कशी होती? एक नंबर. टाकून काय जेवण झाल्यानंतर पाव कुठून घेतात त्याला पापड म्हणतात. मित्रांनो, अशा पद्धतीने आपला आज हा भीमथडी जत्रेतला स्पेशल एपिसोड जो आहे आपण इथं संपवत आहोत. आपलं खादाड बंड्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि भीमथडी जत्रेला लवकर भेट द्या.